चला पुस्तकाच्या पानात पुन्हा एकदा मुळात सर्वजण धोंडे खाण्यामध्ये बहुतेक बिझी आहेत. हे तर हॉटेलमध्ये बसून कार्यक्रम बघायला असं वाटायले मला. आणि आजचं जे पुष्प आहे आपलं ते आहे 138व. आणि हे मला जास्त महत्वाचं वाटतं. हरिपाठ जो आहे माझ्या मते घरामध्ये बहुतांश लोक हरिपाठ म्हणतात. आणि किंवा भगवद्गीता जी आहे प्रत्येकाच्या घरात आहे. म्हणजे भगवद्गीता आता मी धर्माविषयी नाही बोलणार, पण प्रचलित किंवा आपलं धर्म ग्रंथ असं त्याला म्हणू आपण, ज्याच्यामधून आपल्याला जीवनामध्ये कसं आणि काय जगायचं आहे हे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आणि ज्ञानेश्वराने तिला सुलभ आणि लोकांना समजेल असं हरिपाठामध्ये केलेलं आहे. मुळात हरिपाठ मी असं बऱ्याच बायका बघितलेल्या आहेत की ज्या शिकलेल्या नाहीत, पण त्या साधं दिव्याची वात बनवताना सुद्धा हरिपाठ म्हणत असतात किंवा संध्याकाळी दिवा लावताना हरिपाठ म्हणलं जातो. तर हरिपाठ जे पुस्तक जर पाहिलं तुम्ही, ते अतिशय छोटस पुस्तक आहे, पण गागर में सागर जसं म्हणलं जातं तसं त्या पुस्तकाची महती आहे. प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. हरिपाठ म्हणजे काही तत्वज्ञान नाही, तर हरिपाठ म्हणजे जीवनामध्ये कसं जगायचंय, काय माणूस म्हणून काय आहे याच्याविषयी त्याच्यामध्ये आहे. मुळात हरिपाठामधले जे ओव्या आहेत त्या जनरली बऱ्याच जणाला पाठ असतात आणि हरिपाठ म्हणला जातो. बऱ्याच जणांच्या घरी, प्रत्येकाच्या म्हणण्याने बऱ्याच ठिकाणी हरिपाठ म्हणला जातो. आणि म्हणजे सगळ्यांना माहित आहे. आणि छोट्या पुस्तकामध्ये सर्व जीवनाचा सार त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आजची जी समाधिका आहे ती आहे, प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, PhD केलेली आहे. तिचं नाव आहे गंगा आसरा लिंबाजी गायके. जर ज्यांना गंगा माहित आहे त्यांना माहित आहे, गंगा म्हणजे जसं गंगा आहे खळखळतं पाणी आहे, तसं गंगाला जर तुम्ही कधी भेटलात ना तर ती निरंतर हसत राहते, खुश राहते. पुढच्या माणसालाही बरोबर काही टेन्शन असेल तर लुप्त पावतं त्या क्षणापुरतं तरी, जोपर्यंत गंगा सोबत आहे. गंगा माझी खूप वर्षापासूनची मैत्रीण आहे. आम्ही B.Ed सोबत केलेलं आहे. आणि आजचं जे पुस्तक आहे ते तिनं, मला असं वाटतं की इतकं छोटं पुस्तक असून सुद्धा ते मला मी याच्यावर किती वेळही बोलू शकते. आणि गंगाने याच्यापूर्वी पुस्तकं घेतलेलेच आहेत. हिंदीची प्राध्यापिका आहे, तिने त्यात PhD केलेलं आहे. तिचे विद्यार्थी मला असं वाटतं तिचा पिरियड आतुरतेने वाट बघत असतील आणि तिचा पिरियड करत असतील. पण सध्या ती विद्यार्थ्यांमध्ये नाहीये. तिचे मिस्टर फार मोठे सर्जन आहेत, आय सर्जन, आणि ती त्यांचं पूर्ण हॉस्पिटल पाहत आहे. आणि गंगा मला असं वाटतं ती डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतो का, जे व्यक्तिमत्व असतात फार मातीशी जोडलेली, त्यापैकी गंगा आहे. तिचे मिस्टर मी जसं म्हणलं की खूप मोठे सर्जन आहे, ती स्वतः एक प्राध्यापिका आहे, पण तरीही ती फार सामान्य माणसासारखी राहते, जगते, आणि हीच तिची खासियत आहे. आणि मला असं वाटतं हरिपाठ जे आहे हे बहुतांश तशा टाईप मध्ये, किंवा आपण म्हणू की माणसाने कसं जगायला पाहिजे हे सांग. तर जास्त वेळ मी मुळीच घेणार नाहीये. आणि मी जसं म्हणलं की धोंडे खायला बरेच जण बिझी असतील, तर गंगा तुला खूप खूप शुभेच्छा. तू आजचं जे पुस्तक घेतलेलं आहे ते खरंच पुस्तक नाहीये, ते मुळात आपण त्याला असं म्हणू की ते एक असं चलतं बोलतं एक विद्यापीठ आहे की जे आपल्याला शिकवतं कसं राहायचं, कसं जगायचं. तर गंगा जास्त वेळ न घेता तू त्या म्हणजे हरिपाठामधून काय सांगू इच्छिते, म्हणजे काय अर्थ आहे त्याचा, तर तू प्रेक्षकांना सांगावं असं तुला मी निवेदन करते. आणि ओव्हर टू यू. आणि खूप खूप शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पुष्प अतिशय उत्तम होणार हे मला माहित आहे, तरी पण शुभेच्छा तुला. धन्यवाद, थँक्यू. आज मी जो आवाज येतो माझा,
आज मी हे हरिपाठाविषयी जेवढं मला थोडंफार जे समजलं आहे याच्यामध्ये थोडंफार, किंवा जे आता मी बोलता बोलता जे काही देईल प्रभू तेशी मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे दिसायला छोटंसं आहे, जसं वर्षा म्हणली तसं, पण मी सुरुवातीला हे कसं म्हणतात ते अगोदर तुम्हाला म्हणून दाखवते. आता हे जे ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिलेला आहे, तर मला असं म्हणायचं की जे कॅमेरा कोणाचा चालू आहे ना हॉटेलमधला, तो बंद केला तर बरं होईल कॅमेरा. म्हणजे माझं लक्ष तिकडे चाललंय ना त्यांच्याकडे. बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे वाटतं. होय होय, त्यांनी आता ते ठेवून दिले तसंच, आणि आता माझ्याकडनं पण ते बंद होत नाहीये कारण फक्त म्यूट झाले. बरं ठीक आहे, राहू दे, काही हरकत नाही. तर सुरुवातीला हे असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी हे जे अभंग लिहिलेत, आता ह्याला कोणी तत्वज्ञान लिहिले असं पण म्हणतात बरं वर्षाला. म्हणजे जर सायन्सच्या दृष्टीनं पाहिलं तर ह्याला तत्व म्हणू आपण, आणि संत किंवा काव्याच्या दृष्टीनं पाहिलं तर हे अभंग आहेत. तर अभंग म्हणण्याची सुद्धा एक पद्धत आहे बरं. तर मी ती थोडक्यात म्हणजे 10-15 मिनिटात मी पटकन वाचून दाखवते कसं म्हणतात ते. त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण जेवढं शक्य होईल तेवढं विश्लेषण करते, आणि त्याच्यानंतर मग आपण ज्ञानेश्वरांबद्दल चर्चा करूया. चालेल? हो. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो, तुम्ही हो विद्या, तुम्ही हो, तुम्ही हो सर्व मम देव देव. तर संत ज्ञानेश्वर महाराज हे संत साहित्यातील, म्हणजे त्यांच्या ज्ञानेश्वरांपासून संत म्हणजे काय, संत किती महान आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्या अगोदर पण बरेच लोक संत होऊन गेले, पण ते संतांना वेगळा अर्थ होता थोडा, आणि आता ज्ञानेश्वरांच्या नंतर किंवा ज्ञानेश्वरांपासनं तो वेगळा आहे, ते आपण नंतर पाहूया. तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी जो हरिपाठ लिहिलेला आहे छोटासा, त्याचं आपण इथं गायन स्वरूपात थोडंसं मी म्हणून दाखवते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विठवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर तेची ध्यान, मकर कुंडळे द्रपती श्रवणी, कंठी कौसुमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची हे कोणी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, चौवेदी जान साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरसी गाती, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमान घाली मन, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरी पाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विन मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्माने पुण्य होय, भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, कैसेनी देवत प्रसन्न त्वरित, उगा राही निवांत शनी शिवाया, सायास करीती प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे, ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे, योग याग विधी येणे नोही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे, तपे विन देवत दिल्या विना प्राप्त, गुंजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुण पाय, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी मनी आत्मतत्वी, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत देवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे,
संतांचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे नामामृत गोडी वैष्णवा लादली योगी या साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्यांचे उपजोनी करंठाने अद्वैत वाटा रामकृष्णे पैठा केसे निहोय द्वैताची झाडणे गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मन प्रपंचाचे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी त्रिवेणी संगमी नानातीर्थ भ्रमी चित्त नाही नामी करी ते व्यर्थ नामासे विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी नामे तिनी लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेणे तेथे ज्ञानदेवा म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे जैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण तिथले संपूर्ण माझ्या हाती समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे ऐका केशवराजी सकळ सिद्धी अर्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ नित्य सत्यामित हरिपाठी ज्यासी कळी काळ त्यासी न पावे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावीचे उत्तम निजस्थान एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळ जाणे समभूती घेता समान श्री हरी शमद मावेरी हरी झाला सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागेली जन्मा मुक्त झालो हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामे उन्माने साधेली तयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मराम हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिल्लता अमुक चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे मातृपितृभात्रा सपत्र अपार चतुर्भुज नर होऊन गे ठेले ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तना हरिविन सौजन्याने काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळे घडले तीर्थाटन मनोमार्ग गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्र येमे कुळ गोत्र वर्जियेले काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरी एक हरिनाम सार जीवाया नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला नामपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी भक्ती मुक्तिचारी हरी त्यांचा हरिविने जन्म तो नरकची पे जाना यमाचा पाहुणा प्राणी होय
ज्ञानदेव पुसे निवृत्तीची साड गगनाहुनी वाड नाम आहे. 7-5-3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती. जपता अजपा जपणे उलट प्राणांचा तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येला. जप तप कर्म क्रियाने धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भावो टाकी रे संदेह रामकृष्ण टाहो नित्य फोडी. जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे कातुरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी खर केले. जाणीवने निव भगवंती नाही हरी उच्चारीने पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळे काळचा रीग नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदांसी ते जीव जंतू केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. एकतत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सदद जपे आधी. नामा परते सत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशी जणी. ज्ञानदेव मोन जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवाडी रिकामी अर्धवटी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झाला हरी विना. नाम मंत्र जप कोटील जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे. निजवृत्ती काढी सर्व पाया तोडी इंद्रिय सवडी लपो नको. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवनी हरी पाठ. नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. न लगती सायास जावे वनांतरात सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसवणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. यावी न असता अनेक साधन वाहत असे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने शहाणा तो धरी घेतो येथे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये कुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. अशा प्रकारे हरिपाठ म्हटल्या जातात. मी प्रयत्न केलाय, मी काही दररोज हरिपाठ म्हणत नाही, पण फक्त उच्चार थोडं काही माझ्याकडनं चुकलं असेल तर मी माफी मागते. कारण मी दररोज वाचत नाही, ऐकत नाही, म्हणजे म्हणत नाही मी दररोज. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणत होते पाठ करायचा म्हणून असं, पण त्याच्यातली मी तज्ज्ञ नाही आहे. फक्त मला ह्या हरिपाठातून मला हे म्हणजे आवडलं. मला याच्यामुळं हे पुस्तक निवडलं मी, किंवा हा ग्रंथ निवडला. की हे सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण म्हणलं वर्षा राणीच्या ह्या ज्या पुस्तकाच्या बनात हे छोटंसं जे ग्रंथ आहे ते झालेलं नाही, तर आपण घ्यावं सहज सुचलं म्हणून ते घेतलं. तर हा जो हरिपाठ आहे, हरिपाठ मूळ आपल्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. म्हणजे मी अगोदर काय करते, थोडंसं ज्ञानेश्वरांबद्दल थोडंसं माहिती सांगते, त्याच्यानंतर ह्याचं विश्लेषण करते, म्हणजे आपला वेळ पण जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याला काही बोलायचं असेल, चर्चा काही पद्धत करायची असेल तर आपण तसं पण करूया. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 22 ऑगस्ट 1275 रोजी झालेला होता. म्हणजे श्रावण वद्य अष्टमीला त्यांचा जन्म झाला होता. औरंगाबाद, म्हणजे की सध्या आता संभाजीनगर आपण म्हणतो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या आपेगाव या छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला होता ज्ञानेश्वरांचा. तर त्यांची सगळ्यांनाच त्यांची कहाणी माहिती आहे, त्यांचा जन्म कसा झाला किंवा त्यांच्या आईवडिलांना. तर ते मी तेवढ्या खोल जात नाही आहे, कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. आपल्याला फक्त हरिपाठाविषयी चिंतन करायचे. तर हा हरिपाठ ज्ञानेश्वरांनी का लिहिला असा आपल्याला आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो. तर आपल्या ज्ञानेश्वरांना नामस्मरण फार आवडत होतं. तर नामस्मरणाचे महत्त्व त्यांनी ह्या छोट्याशा ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा ह्या प्रत्येक अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तर सामान्य लोकांना हा, जसं वर्षा म्हणली की क्लिष्ट जो संस्कृतमध्ये जो आपले हे आहेत हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत, ते सोप्या पद्धतीमध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्याला त्याच्यात सार आपल्याला सगळा, म्हणजे ग्रंथातला मेन म्हणजे ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरीचा सुद्धा त्यांनी छोटासा ह्याच्यातला सारखं केलेला आहे, गीतेचा. म्हणजे त्यांनी असं म्हणलेले की छोटंसं हे जरी सगळ्यांनी जगलं, हरिपाठ जरी सगळ्यांनी असा जगला, त्याच्यातलं थोडंसं काहीतरी घेतलं, तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख येईल. म्हणजे आता बघा, आपण प्रत्येकजण, सगळेजण मानव ओढाताण कशासाठी करतात? फक्त आणि फक्त सुख. हां, आता गरीब श्रीमंत, लहान मोठा, कुठल्याही धर्माचा असो, तर सगळ्यांनाच काय हवं आहे? सुख हवं आहे. आणि असं नाही की खूप श्रीमंत असलं म्हणजे खूप सुखी आहे, अजिबात तसं नाहीये. उलट जेवढं श्रीमंत असताल ना, तेवढं जास्त दुःख आहे. पण ज्ञानेश्वरांनी आपल्याला एक सोपं करून दिलेलं आहे की तुम्ही फक्त हरिनाम हरीचं नाम घ्या. आता प्रत्येक जण आपल्याला, ठीक आहे, कोणी आध्यात्मिक असेल, कोणी धार्मिक असेल, कोणी विज्ञानवादी असेल, ठीक आहे, काही हरकत नाही. पण आपण जे कार्य करतो, आपण जे काम करतो, तोच आपला प्रभू. म्हणजे त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हणलंय की हे अभंग पण आहेत आणि याच्यामध्ये तत्व पण आहे. जर विज्ञानवादी असतील, म्हणजे डॉक्टर किंवा सायन्सवाले जे कोणी असेल, त्यांना देवाला मानायचं नसेल, काही प्रॉब्लेम नाही, कारण मानावंच असं काही नाही. पण तुम्ही जे कार्य करतात, तुम्ही जे कर्म करतात, ते तुम्ही जर चांगलं केलं, म्हणजे एक निष्ठेने केलं, तोच आपला प्रभू आहे असं समजून जर केलं, तरच आपलं काय होतंय, जीवन सुखी होतंय. म्हणजे त्याची म्हणायला खूप सोपी व्याख्या आहे. सुखी कोण होऊ शकते किंवा समाधान कशाने मिळते हे सांगायला खूप सोपे, तेवढंच जगायला आवड आहे. तर आता हे हरिपाठामध्ये जे ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलेले की सोप्या भाषेमध्ये यांनी आपल्याला हरिपाठ सांगितलेला आहे. तो हरिनामाने मुक्ती मिळते असं त्यांनी एकदम 100% त्यांनी गॅरंटी दिलेली आपल्याला. आता ठीक आहे, तुम्ही असं म्हणताल की आम्ही आध्यात्मिक नाहीयेत, किंवा जे आध्यात्मिक आहेत ते म्हणताल की बाबा हा आम्हाला मुक्ती पाहिजे. ह्याच्याविषयी तुम्हाला चर्चा, म्हणजे काय प्रश्न विचारायचे आपण नंतर विचारूया. पण याच्यामध्ये मला असं सांगायचंय की आपण हरिनाम घ्यायचं, म्हणजे आपण कर्म करायचं. याचा अर्थ असं नाही की आपण फक्त देवाचं देवपूजा करत बसायचं, पोथी वाचत बसायचं, म्हणजे तिकडं घरात लक्ष द्यायचं नाही, किंवा आपलं जे काही कर्तव्य आहे, आपण ड्युटी करत असो किंवा कुठं व्यापारी असो, जे काही असेल ते काम करायचं नाही, फक्त देवपूजा करायची. याला मी सुद्धा विरोध करते. माझ्या मते मला असं म्हणायचंय की आपण देवाला याच्यामुळे मानायचं म्हणते मी. कशामुळे मानायचं? की आपण वाईट काम करणार नाही. म्हणजे आपल्याला कुठतरी असं हे झालं पाहिजे की नाही, आपण चांगलं काम केलं तर आपल्याला, बघा तुम्ही, आपण घरी सुद्धा घरात छान काम केलं आणि आपल्याला आईनं किंवा कोणी म्हणलं की अरे खूप छान काम केलं, तर आपल्याला एकदम छान येतो. म्हणजे मराठी भाषेत आपण असं म्हणतो की आपल्याला हुरूप येतो, की असं वाटतं अरे मी एवढं छान करू शकते, मला आईने छान म्हणलं म्हणजे मी आणखी आता छान करणार आहे काम. तर त्याच्यामुळं आपण काय करायचं? देवाला मानायचं. जे देवाला मानत नाहीत त्यांनी ते आपल्या कर्माला मानायचं. आता मला माझे जे गुरु आहेत, वासुदेव बंडोबा खंदारे गुरुजी, त्यांनी मला हेच सांगितलेलं आहे की म्हणजे मला कोणता ग्रंथ वाच असं कधीच सांगितलं नाही गुरुजींनी मला. की त्यांनी असं सांगितलं की तुला शिक्षणात आवड आहे, तू डिग्र्या घे, तू शिक्षण करत राहा असं. मग मला खूप वर्षानंतर मला असं वाटलं की अरे मी गुरुजींच्या सहवासात एवढे वर्ष आहे आणि मला गुरुजींनी कुठलाच ग्रंथ वाचायला सांगितलं नाही, मला खरंच म्हणजे वाचायला सांगितलं नाही पण, आणि मी कुठला वाचला पण नाही असं वाटायचं मला. मग त्याच्यानंतर मग मी ग्रंथ वाचायला थोडी सुरुवात केली. चला, तर मला असं सांगायचंय की प्रभूला माना किंवा न माना, पण एक कुठलं तरी एक उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे की आपल्याला हे करायचंय, आणि त्या कर्मालाच, त्या कार्यालाच, त्या उद्दिष्टालाच आपण काय म्हणायचं? देव मानायचं. तर ते सक्सेस होते आणि इतकं आनंदाने होतं. बरं, आता ती कसं आनंदाने होतं, त्याला योग लागतात, साधना लागतात, ते पण तुम्हाला पुढं जसं जसं पॉईंट आपले येतील ह्या सांगण्या ह्याच्यामध्ये, अभंगामध्ये, तसं मी तुम्हाला सांगेल. तर इथं ह्याच्यामध्ये हरिपाठामध्ये काय सांगितले? अद्वैत भक्तीला खूप महत्व दिले. आता द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे एक. आपण बऱ्याच वेळा काय करतो? हे तुझं, हे माझं, मग हे झालं द्वैत, आणि तुझं माझं एकच आहे, हे झालं अद्वैत. तर ह्या भक्तीला त्यांनी जास्त श्रेष्ठ मानलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला काय केले? ते संन्यासी होते, पण त्यांनी आपल्याला सांगितले की संसारात राहून परमार्थ, संसारात राहून कसं परमार्थ करायचं त्यांनी आपल्याला सांगितले. फक्त आणि फक्त तुम्ही काय करा? हरीचं गुणगान गा. म्हणजे कोणीही कोणत्याही देवाला जर मानत असेल, कोणी रामाला, कोणी कृष्णाला, कोणी ज्ञानेश्वरांना, कोणी दत्ताला, कोणी समर्थांना, काय हरकत नाही. कुठल्या, सगळे देव एकच आहेत, पण कुठल्या ना कुठल्या देवाचं तुम्ही काय करा? चिंतन करा, असं हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्ही संसारातली कामं करा, काम करत करत तुमचं स्मरण तुमच्या त्या प्रभूकडे असू द्या, हा त्यांनी मुख्य उद्देश या हरिपाठामधून सांगितलेला आहे. मग त्याचे उदाहरण भरपूर आहेत आपले.
जनाबाई आहे, जे किती म्हणते की म्हणजे तिचे कितीतरी अभंग अशा आहेत की मला तो दळू लागतो, म्हणजे पांडुरंग मला दळू लागतो, माझं काम करू लागतो. आणि हे विज्ञानवादी लोकांना थोडंसं वेगळं वाटेल, पण हे खरं सत्य आहे. ते काय सत्य असेल तुम्हाला खरं वाटण्यासाठी मी सांगू का, की म्हणजे ह्याच्यात खोटं नाहीये. आपण जर ज्या गोष्टीचा विचार करू ना, आपलं मन इतकं चंचल असते बघा. आता आपण क्लास घ्यायला लागलो चालू, तरी पण आपलं थोडंसं डोकं इकडे तिकडं विचार जातात, म्हणजे मन चंचल असतं. मनाला एकाग्र करण्यासाठी ध्यान आवश्यक असतं. हा, हे मनाचे जे दोन विचार असतात, हे करायचं का ते करायचं असं, तर त्या मनाला एकत्रित करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ध्यान साधना करायची किंवा हरिनाम जप करायचा आहे. म्हणजे आपण चांगल्या मार्गावर जातो. हा, आपण वाईट काम करत नाही. आता बरेच लोक असे असतात, देवाचं नाव घेतात किंवा ग्रंथ वाचतात आणि आधवा तद्वा बोलतात, म्हणजे दुसऱ्यांना राग येईल असं बोलतात. याचा अर्थ असं नाही की कुणी आपल्याला खूप राग होत असेल आणि आपण विनाकारण त्यांची झाप खायची, हे पण चुकीचं आहे. म्हणजे अन्याय पण नाही सहन करायचा, पण आपल्याला जर कुणी बोलत असेल तर आपल्याला त्याचा जो आविर्भाव असतो बोलण्याचा, रागाचा, तर तेवढा आपला नसला पाहिजे. हे हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कळत न कळत मला जेवढं समजते तेवढं मी सांगेल, की त्यांनी असं सांगितले की ठीक आहे, टिट फॉर टॅट, जसे तसे आपण जर वागलो तर मग त्याच्यात आपल्यात काय फरक आहे सांगा तुम्ही. तर आपली थोडी काय, आपण थोडं मवळकी ना, किंवा ती कोणत्या भावनेनं बोलायला ते समजून आपण काय केलं पाहिजे, आपण रिॲक्ट केलं पाहिजे. तर हरिपाठ कधी लिहिला, असा माझ्या पण मनात प्रश्न पडला होता ज्यावेळेस मला ग्रंथ सांगायचा म्हणल्यानंतर, की असं वाटलं की आपल्याला पण थोडंसं माहिती पाहिजे. तर हा जो हरिपाठ लिहिलेला आहे तो वयाच्या केवळ 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. तर समाधी घेण्यापूर्वी लिहिलेला आहे बघा. म्हणजे कसं असतं, संन्यासी समाधी घेण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरांनी हा जो छोटासा ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे, आणि तो फक्त जनकल्याणासाठी लिहिलेला आहे, समाजासाठी लिहिलेला आहे. तर ते हा लिहिलेला आहे इसवी सन 1285 ते 1296 दरम्यान लिहिलेला आहे. म्हणजे बघा, आपण जसं PhD, आता वर्षा राणी म्हणली PhD केलेली, PhD ला कमीत कमी 5 वर्ष किंवा 3 ते 4-5 वर्ष लागतात सगळ्यांनाच. किंवा कुठलाही सायन्सचा पण डॉक्टर बनायचं असलं तर पहिले UG नंतर PG, म्हणजे कालखंड भरपूर लागतो ज्ञान घ्यायला. तसं ज्ञानेश्वरांनी सुद्धा बघा ना, किती 10 ते 11 वर्ष त्यांनी हरिपाठ, एवढा छोटासा ग्रंथ आहे पण त्यांनी 10 ते 11 वर्ष त्यांनी हा लिहिलेला आहे. आणि समाप्ती म्हणजे 21व्या वर्षी त्याचं ते पूर्ण झालेलं आहे. तर याच्यामध्ये कोणी असं म्हणतात की ह्यांनी ज्ञानेश्वरांनी 27 अभंग लिहिलेत किंवा तत्व लिहिलेत, कोणी म्हणतात की 29 लिहिलेत. मी जी आता तुम्हाला गाऊन थोडे दाखवले, तर ती 29 मी गाऊन दाखवले आहेत जे आहे याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 गट केलेले आहेत, जे मध्ये मध्ये मी म्हणत होते जय जय विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी असं. तर ते वेगवेगळे त्यांनी गट केलेले आहेत. आणि ही जे हरिपाठ लिहिलेलं आहे ते इंद्रायणी नदीच्या काठी त्यांनी हरिपाठाची काय केली, रचना केली. बघा, रचना करताना जो लेखक असतो, जो कवी असतो, तर तो काय करतो, एकांतात बसतो. आता याचा अर्थ असं नाही की घरातल्या माणसांना बाहेर टाकून द्यायचं किंवा बाहेर जा म्हणायचं. म्हणजे ते घरात सगळे लोक असताना सुद्धा ते कवी, असं म्हणतात ना, जहा न पोहोचे रवी वहा पोहोचे कवी, तशातल्या प्रकारे ते त्यांना सुचतं ते, आणि येतं ते, आलं की ते उचलून काढतात. आता हे यांनी आपल्या ज्ञानेश्वरांनी काय केलेले, इंद्रायणीच्या काठी जाऊन म्हणजे बसून त्यांनी काय केलेलं आहे, रचना केलेली, जे काही ज्यावेळेस जे आले ते असं. तर हरिपाठाच्या नित्य पठणाने मनाची एकाग्रता साधून भक्तांना देवाचा अनुभव येतो. आता एकाग्रता हे हरिपाठ आपण नित्य म्हणून ते बरेच घरोघरी हे काय करतात, बऱ्याच वयस्कर बायका हरिपाठ म्हणतात. मलाही असं वाटायचं की फक्त म्हाताऱ्या माणसांनीच किंवा वय उतरायला लागल्यानंतरच हरिपाठ म्हणायचा असतो असं मलाही वाटायचं. पण मला ज्यावेळेस वेळ भेटला त्यावेळेस मग असं वाटलं, ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणलं नाही का की गुरुजींनी मला कुठलाच ग्रंथ वाचायला नाही सांगितला, म्हणून मग मला असं वाटलं की अरे आपण काय करावं, सगळ्या धर्माचे ग्रंथ वाचावेत आणि त्याच्यातला सार लिहून काढावा. कारण मी पण कच्ची पक्की कवी म्हणजे लेखक आहे. माझे 2 पुस्तकं लिहिलेली आहेत मी. अभय नावाचे एक मराठी आहे, जे की माझ्या आजीचा पूर्ण चरित्र त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आणि दुसरं आहे गुरु आणि सुविचार, ते गुरुच्या कृपेनं ते आलेलं आहे. हे 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यामुळे मला थोडंफार ते म्हणजे माहिती आहे की कसं लेखक लिहितो आणि ते कसं येतं आणि कसंही करतो. पण त्याच्यासाठी आपल्याला एकाग्र राहणं महत्त्वाचं आहे, आणि मग अनुभव येतात. बघा, ही सांगण्याची गोष्ट नाहीये,
हरिपाठ सुद्धा ना नुसतं म्हणण्याचं ना ऐकण्याची गोष्ट नाहीये, ती स्वतः अनुभव घेण्याची अनुभूती आहे. अनुभव आल्याशिवाय कुठलीच गोष्ट खरी वाटत नाही. तर असा हा वारकरी संप्रदाय ठाम विश्वास आहे. आता वारकरी संप्रदायाचा काय आहे, त्यांचा ठाम विश्वास आहे की हरिपाठ म्हणलं ना आपण म्हणजे आपलं चित्त शुद्ध होतच च असं म्हणतात ते. हा, आता त्यांना अनुभव आलेला आहे म्हणून ते च लावतात. हा, तर इथं मन शांती होती, आपली मनाची एकदम शांती होती हरिनाम घेण्याने. हा, तर हे काव्य नाही तर हे काय, हे बघायचं, हे एक टॉनिक आहे. बरेच जण काय म्हणतात की हे टॉनिक आहे, जसं आपण पितोत ना ते बॉटलमध्ये टॉनिक वगैरे, तसं आहे असं म्हणतात. आणि ध्यान विचार थांबवतात आपले. आपण जर डेली ध्यान केलं, आता हे बडप्पन म्हणून नाही किंवा मोठेपणा म्हणून नाही, गेले 29 वर्ष झालं मी ध्यान साधना करते, वर्षा राणीला पण माहिती आहे. तर ते न चुकता सकाळी 6:30 संध्याकाळी 6:30 म्हणजे हे आमच्या गुरुनी दिलेलं आहे दीक्षा, तर ती आम्ही तंतोतंत पाळतो. म्हणजे गर्वाने इथं बिलकुल सांगत नाहीये, कदाचित म्हणजे तुम्हाला ह्या हरिपाठाचा पण थोडा विश्वास बसावा म्हणून मी माझे स्वतःचे अनुभव इथे शेअर करत आहे मध्ये मध्ये. तर हे जनकल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिलेला आहे. ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी सुद्धा त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, सोप्या भाषेत लिहिलेला आहे. अडाणी माणसांना सुद्धा हा ग्रंथ मुखोद्गत पाठ आहे. आपल्याला तरी उच्चार करताना थोडंसं माझं पण मध्ये मध्ये थोडं थांबले होते मी, पण ते न चुकता, बरं त्यांना ते लिहिता वाचता पण येत नाही तरी पण ते नॉन स्टॉप इतकं छान म्हणतात, लयात म्हणतात. तर मी तसा त्यांचा प्रयत्न केला होता. आता हे भक्तांचं कल्याण करण्यासाठी हरिपाठ जरी लिहिलेला असला तरी पण धर्म पाळला पाहिजे. आता इथं आपल्या कोण्या जातीचे कोण्या धर्माचे ह्याचा काही देणं घेणं नाही. धर्म म्हणजे आपलं जे कार्य करतो आपण, म्हणजे आपण असं म्हणतो ना की तुझ्यामध्ये आणि त्या प्राण्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे पशुमध्ये, म्हणजे काय आहे की आपल्याला थोडी बुद्धी दिलेली आहे प्रभूने, तर आपण थोडंसं विचार केला पाहिजे, दुसऱ्याला त्रास नाही दिला पाहिजे. आणि म्हणजे आपण स्वतः अगोदर काय करायचं, आपण स्वतः आतून पवित्र व्हायचं. आता तुम्ही म्हणता हे काय सांगायला लागलात म्हणून, आतून पवित्र व्हायचं म्हणजे आपले विचार शुद्ध ठेवायचे, दुसऱ्यांबद्दलचे सुद्धा विचार आपले शुद्ध ठेवायचे, मग ते आपण आतून पवित्र होतो. आणि जसं ते ऋषी महाऋषी नाही का, ऋषी मुनी पूर्वी अरण्यात जंगलात जायचे, वनात जायचे, ध्यान साधना करायचे, कठोर तपस्या करायचे. ते जेवण नाही काय नाही, फक्त फलाहार घ्यायचे. कधी कधी तर ते त्यांचे ध्यान साधना करताना ते वारूळ तयार व्हायचं, म्हणजे एवढी ते पॉवर, एवढी एनर्जी घ्यायचे ते ध्यान साधना करून. आणि मग काय व्हायचं, तिथं अचानक समजा सामान्य आपल्यासारखा एखादा माणूस गेला, त्यांना काहीतरी त्यांचं मन दुखवलं गेलं, ते फाटकन ते काय करतात, फटकन आपल्याला शाप देतात आणि मग त्याचा शब्द खरा होतो. आता हे आपल्याला जरी काही ते पिक्चरमध्ये किंवा मालिकेमध्ये पाहिलं खोटं वाटलं तरी पण हे सत्य आहे बरं. कारण कसं असतं, त्यांनी एवढी ध्यान साधना केलेली असते, तर संतांचे ते उच्चार सुद्धा खरे होतात, ते जे म्हणतात ते खरं होतात. का होतात, ती एनर्जी, जसं आपण मोबाईलला चार्ज करतो, दररोज करतो की नाही मोबाईलला चार्ज, तर मग दिवसभर मोबाईल छान चालतो, तसं आपल्याला स्वतःला सुद्धा चार्ज करण्यासाठी, आपल्याला फ्रेश होण्यासाठी किंवा आपले जे विकार आहेत ते घालवण्यासाठी आपण ध्यान प्राणायाम केला पाहिजे. चला, तर जेवढे श्रीमंत माणसं असतात तेवढे तितके त्यांना ते दुःख असतात, ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता प्रपंच, ज्ञानेश्वरांनी सांगितले की प्रपंच कसा करावा. त्यांनी तर प्रपंच म्हणजे त्यांनी संसार नाही थाटला तरी पण त्यांनी सांगितले आपल्याला. म्हणजे मी हे कुठतरी वाचलेलं होतं, ते मी लिहून घेतले, मला थोडी सवय आहे, जे मला चांगलं वाटते पेपरमध्ये वाचलेलं असो किंवा एखाद्या पुस्तकातलं, म्हणजे मोठं जरी पुस्तक वाचलं किंवा छोटं जरी वाचलं, त्यातलं मला काय आवडलं ते मी थोडंसं नोट म्हणजे माझी डायरीमध्ये लिहून ठेवत असते. तर ते मी कधीतरी लिहिलेलं आहे हे, की प्रपंच कसा करायचा बघा, तर हरिनामाची बेरीज करायची. आता ह्याच्यात मॅथचं कोणी टीचर असेल तर हरिनामाची बेरीज करायची, दुष्कर्माची वजाबाकी करायची आणि प्रेम भावनेचा गुणाकार करायचा, त्याला अहंकाराने त्याला काय करायचा, भागाकार करायचा. मग उत्तर बरोबर काय आहे, शून्य. जोपर्यंत शून्य व्यक्ती होत नाही, आता ध्यान साधना कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये कुणीही असो जा, तरी पण ध्यान साधना केल्याने काय होते की स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी ध्यान साधना करायची. आणि ह्या हरिपाठामध्ये त्यांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला मन शांत करायचे. तर पैसा आणि कीर्ती खूप मिळवली, मनुष्य खूप मिळवतो पैसा आणि कीर्ती,
पण त्याच्यात आपण गुरफटत जातो, म्हणजे तेच 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 आपल्याला बरं वाटतं, आणखी पैसा आणखी पैसा आणखी पैसा. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे म्हणजे ठीक आहे, आता मला असं वाटतं की आपण हे काम करू शकतो, करायचं नाही आता दुसऱ्याला चान्स देऊ द्यायचा असं पण नाही. जेवढं होईल तेवढं आपण काम करायचं. आणि काम करत करत असताना आपल्या भगवंताला, मग तुम्ही आईला माना, तुमच्या बहिणीला माना, प्रभू कुणालाही माना, किंवा असं सखा कुणालाही माना, पण माना कुणाला तरी, कारण त्या निमित्तानं आपण काय करू, चांगल्या गोष्टी करू शकतो आपण. तर मग ही ध्यान साधना केल्यानंतर काय होते, स्वरूपता, स्वरूपता, समीपता, सायुज्यता, म्हणजे हे आपल्याला सगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात आणि मग आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. असं इथं हरिपाठामध्ये मला जेवढं जेवढं समजतं तेवढं मी सांगितलेलं आहे. आता हरिपाठ कसा लिहिला, तर ज्ञानेश्वर आणि त्यांचे 4 भावंड नेवाशाहून पैठणला जात होती आणि मुक्ताईने म्हणाली, ज्ञानदादा, सामान्य माणसांना उद्धार होईल असं सामान्य ग्रंथ लिही ना. म्हणजे त्या 4 भावंडामध्ये एवढं अफाट प्रेम होतं, खूप प्रेम होतं. मग तिने एवढं प्रेमानं म्हणली ज्ञानदादाला. मग म्हणजे हे जे ज्ञानेश्वर महाराज आहेत, हे गहिनीनाथांच्या ह्याच्यामधले आहेत, परंपरेमधले आहेत. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना काय केलेलं आहे, दीक्षा दिलेली आहे. म्हणजे योग आणि हरिनामाची दीक्षा दिलेली आहे. आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिलेली आहे. म्हणजे मोठे बंधू जरी असले निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे, तरी पण त्यांनी ज्ञानेश्वरांना दीक्षा दिलेली आहे आणि ज्ञानेश्वरांनी त्यांना मनोमन त्यांना गुरु मानलेला आहे. तर ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक होणे, पूर्वी अलकनंदा नदी व्यासमुनी. आता एक गोष्ट सांगितलेली आहे इथं आपल्याला, की एक म्हणजे व्यासमुनी सगळ्यांनाच माहिती आहे, आणि ते काय केले, अलकनंदा नदीच्या काठी ते एकदम असे उदास बसलेले होते. आणि नारद सगळ्यांनाच माहिती आहे की नारद मुनी म्हणजे कुठं पण जातात ते असे. मग तिथं गेल्यानंतर ते म्हणले की बाबा व्यासमुनी तुम्ही काय एवढे उदास आहात. तर त्यांनी असं सांगितलं की मी 18 पुराणे लिहिली, आणि मी म्हणजे एवढे ग्रंथ लिहिले, पण मी काय आहे इथं, म्हणजे मला शांती नाही, माझ्या मनाला शांती नाही आहे, तर मी तर काय करू. मग नारद मुनी त्यांना म्हणाले की तू भगवंताचं काय कर, चिंतन कर आणि भगवंताचं गुणगान गा आणि भागवत लिही असं म्हणले. आणि त्या भागवताचंच मग नंतर त्यांना म्हणजे ह्यांना शांती मिळाली, आपल्याला एकदम मन शांती त्यांना मिळालेली आहे. म्हणजे इथं भक्तीचं रूप सांगितलेलं आहे की भक्ती वाढली की प्रभू आपल्याकडे येतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जनाबाईला दळताना सुद्धा विठ्ठल येत होते. कशामुळे येत होते की ते एवढं तिचं चिंतन असायचं, त्यांच्या याच्यामध्ये प्रेम, इतकं अफाट प्रेम असायचं आणि निस्वार्थी प्रेम असायचं. मी ती खरंच काम करत करत ती विठ्ठलाचं नाव घ्यायची, तशातल्या प्रकारे. तर आता आपण काय करूया, हे हरिपाठाचं जे लाईन आहे थोडंसं घेऊया. वर्षा, किती वेळ आहे मला आता? आहे ना? हा. म्हणजे इथं आपल्याला त्यांनी सांगितले की सुंदर ते धान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर. म्हणजे इथं त्यांनी विठ्ठलाचं काय केलेलं आहे, आपल्याला म्हणजे वर्णन केलेलं आहे, सगुण भक्तीचं केलेलं आहे. आता भक्तीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. सगुण भक्ती, निर्गुण भक्ती. सगुण भक्तीमध्ये काय येते आपल्याला की मूर्ती असते, मग आपण त्यांना आंघोळ घालायची, दुधाने दह्याने, वेगवेगळे अभिषेक जे काय असेल ते, गंध, फुलं, म्हणजे हार, हे सगुण भक्ती झाले. म्हणजे भक्तांनी काय केलं पाहिजे, सुरुवातीला सगुण भक्तीमध्ये रममान झाले पाहिजे. आणि त्याची उच्च भक्ती म्हणजे निर्गुण भक्ती आहे, निराकार भक्ती. मग तिथं मूर्तीची गरज नाहीये. जसं की आता विज्ञानवादी लोक काय करतात, ते मनातले मान म्हणतात. बघा तुम्ही, आपण कुठं ऑपरेशन करायला गेलो, कुठं काय झालं, सुरुवातीला ते म्हणतात की आम्ही प्रयत्न करतो, आणि शेवटी त्यांच्याकडनं होत नसेल तर ते काय म्हणतात की आता देवाचं नाव घ्या किंवा देवावर विश्वास असं ठेवून द्या म्हणून. तर इथं त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरांनी काय केले, सुरुवातीला विठ्ठलाचं काय केले, गुणगान केले. म्हणजे कशी ते उभी आहेत, विठेवर कसे आहेत, त्यांच्या गळ्यात काय आहे, त्यांनी पितांबर कसा घातलेला आहे, असं त्यांनी इथं वर्णन केले आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिने श्रीमुख आवडीने. आणि हे भक्त इतकं प्रेमानं पाहतात त्या प्रभूला, की जसं आई लेकराला पाहते की हे माझं छोटंसं लेकरू आहे, छोटं असं मोठं असं, किती मोठं असं लेकरू, पण आईला काय आहे ते प्रियच आहे. तसं भक्त आणि ईश्वरामध्ये प्रेम असलं पाहिजे, आणि मग ते खरंच सुख मिळते, खरी शांती मिळते, तेज येतं चेहऱ्यावरती. फक्त चेहऱ्यावरती नाही तर पूर्ण आपलं ऊर्जास्थान, म्हणजे आपलं वय सुद्धा, जे आध्यात्मिक लोक आहेत बघा, ते संत लोक, त्यांचं वय जास्त दिसत नाहीये आपल्याला, का त्यांच्या मागे त्रास नसतो का,
खूप त्रास असतो त्यांना, पण आपल्यापेक्षा जास्त त्यांना त्रास असतो, ते आपल्यापेक्षा जास्त दुःख असतं त्यांना, पण आपल्यासारखं ते छोट्या दुःखाचं मोठं दुःख करत बसत नाहीये. चला पुढचा अभंग आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्रोबारी बाह्य सदा. बघा, देवाच्या द्वारी उभा क्षण भरी, तुम्ही देवाच्या द्वारात जाऊन फक्त एक क्षण उभा राहा म्हणते. आता ठीक आहे, आता आपल्या ह्या ग्रुपमध्ये कोणी आध्यात्मिक असेल, कोणी विज्ञानवादी असेल, तर मी दोन्हीला पण सांगू इच्छिते की देव म्हणजे तुम्ही आपलं कर्म समजा. तर तिथं आपण गेल्यानंतर आपल्याला किती फ्रेश वाटतं ना. समजा आपण जॉबला जातो, ठीक आहे, ती कधी कधी किटकिट वाटते, सारखं सारखं तेच. आता सुट्ट्या आहेत सगळ्यांना, आता कॉलेज किंवा शाळा सुरू झाल्या, काय झालं की उत्साह ना, आपण बघा किती छान वाटतं आपल्याला. किंवा घरी पण कधी कधी असं वाटतं की अरे काय ते बोर, घरीच बसायला लागतं आपण, तिथे गेल्यानंतर आनंद होतो. तसं आता तिथं गेल्यानंतर आपल्याला जी एक सुख मिळतं, जसं कोणी मंदिरात जातं, तिथं गेल्यानंतर त्यांना सुख मिळतं, कोणाला घरी बसल्यानंतर ध्यान साधना केली तर तेवढंच सुख मिळतं. पण ते कुठं का असना आपल्या मनामध्ये चित्र, किंवा मग मंदिरामध्ये किंवा आपल्या कुठेही एखाद्या देवस्थानात जाऊन सुद्धा आपण उभा राहिलो, आणि मग त्यावेळेस आपलं सगळं दुःख एकदम एका क्षणात काय होते, नष्ट झाल्यासारखं होते, किंवा त्या दुःखाचं दुःख वाटत नाही आपल्याला. मग त्यावेळेस आपण हरिमुखे म्हणा असे त्यांनी सांगितले. वेदशास्त्रोबारी बाह्य सदा, ज्ञानदेवा म्हणे व्यासाची एकुणे, द्वारकेच्या राणी पांडवा घरी. बघा, आपण भक्त आणि कृष्ण, हे भक्त आणि ईश्वर एवढं प्रेम असलं पाहिजे की त्या ईश्वरानेच आपल्या घरी आलं पाहिजे, जसं की पांडवाच्या घरी कृष्ण आला होता. चहुवेदी जाणं साही शास्त्रकारानं, 18 पुराणे हरसी गाती. चहुवेदी जाणं साही शास्त्रकारानं. बघा, कुठलंही अध्यात्म असो किंवा ज्ञान असो, आपण लोक म्हणतात म्हणून बिलकुल ऐकायचं नाही, त्याची शहानिशा करायची, त्याची पडताळणी करायची, आणि मगच त्या अध्यात्माला पण विज्ञानाला पण मानायचं. असं तर हे 18 जरी पुराण असले, काही जरी असलं ना, तर माझं सुद्धा असं एक स्वप्न आहे की सगळे ग्रंथ वाचून एक छोटी पुस्तिका तयार करायची. तर मंथुनी नवनीता तैसगी अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तर म्हणजे आपण हे जे व्यर्थ आपण कधी कधी बडबड करतो, जसे मी आता तुम्हाला वारंवार 1-2 वेळा म्हणले, हे सगळे ग्रंथ वाचायचे आणि त्याची छोटीशी पुस्तकं करायची. नुसतं म्हणायचं नाही, तर ते करायचं, असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मना. म्हणजे वाया नाही घालवायचा, एकही क्षण वाया घालवायचं नाही. ह्याचं काय चाललंय, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, हे बाकीच्या गोष्टीत आपण जेवढं मन गुंतवतो तेवढं मग आपण काय करतो, चांगल्या कामामध्ये वेळ घालवू शकत नाहीत. म्हणून आजकालच्या पिढीमध्ये सर्वजण म्हणतात की अरे वेळच नाही, टाइमच नाही यार, असं म्हणतात. तर मग तशी वेळ येणार नाही आपल्याला. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे हे जे पाठ आहे, हे जे भजन आहेत, हे जे तत्व आहे, हे सगळं गच्च हरिनामानं भरलेलं आहे विठ्ठलाच्या. तर त्रिगुणी असार निर्गुण हे सार, सारा विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाहीच्या आकार, जे धोनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा धानी रामकृष्ण म्हणे, अनंत जन्माने पुण्य होय. त्रिगुण असार म्हणजे हे कुठेही त्रिलोकामध्ये कुठेही जा तुम्ही, तर हरिनामाशिवाय काय आहे म्हणजे मजाच नाहीये. मग तुम्ही सगुण भक्ती करा, निर्गुण भक्ती करा, पण भक्ती करा, हरिनामाना त्याचा जप करा, असे इथे सांगितले. आणि सगळ्यात महत्वाचं आता पुढच्या अभंगामध्ये सांगितले की भाव महत्वाचे. भाव मनामध्ये जर असेल ना, बळच पूजा करायची नाही, बळच कुणाला नमस्कार करायचा नाही. देवपूजा करू वाटली नाही नका करू, तुम्हाला नाही करू वाटली करू नका, दिवा लावा वाटला दिवा लावा, पण समाधानाने प्रेमानं, असं राग नाही करायचा, त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे. मी बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या तोंडात नेहमी येते भाव म्हणले की, ते पिक्चरचं गाणं येत असते, ते सांग कधी कळणार तुला. म्हणजे भाव हे काय सांगायचे की त्याच्यामुळे मी एक लाईन म्हणत असते नेहमी, तर भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. मग भाव असल्याशिवाय बोलायचंच नाही म्हणणे, असं त्यांनी सांगितले आपल्याला. कैसनी देवत प्रसन्न त्वरित, उगा राही निवंत शिने शिवाया. बघा, आपण का व्यर्थ गोष्टी नाहीचे. आपलं जर आपल्या आईवर, आपल्या लेकरावर प्रेम असेल तर आपण खूप वेळा म्हणायची गरज पडत नाही. आपल्या नजरामध्ये एकदा नजर फक्त पडली, किंवा एकदा प्रेमानं पाहिलं किंवा स्पर्श केला, तरी लेकरांना कळतं की आईची किती माया आहे. किंवा लेकराने समजा आईला स्पर्श केला तर आईला पण समजून जातं. हे असं ईश्वर आणि भक्ताचं सुद्धा आहे, असे इथे त्यांनी सांगितले. हरिसी भजसी कोण्या गुणे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणजे सगळं प्रपंच आपल्याला
सगळं हे होऊन जाईल आपल्याला. जसं की आता बघा की आपण घरातले जर आपण सुखी असतो तर आपल्याला बाहेर सुद्धा भारी वाटते. नसतं बाहेरच्या लोकांनी आपल्याला नावाजलं, घरच्या लोकांना नाव ठेवलं तर आपल्याला आपण सुखी राहतो का? नाही, सुखी समाधान ती मिळत नाही आपल्याला. ते असं वाटतं की अरे आपल्या घरच्यांना आपण समजलं नाहीत. तर त्यापेक्षा त्यांनी काय सांगितले की तुम्ही निस्वार्थपणाने तुमचं कार्य करा. यश आज ना उद्या ते येतच असतं. ते योग यागे विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. ते काय म्हणतात, योगा याग विधी येणे नव्हे सिद्धी. सिद्धी येतात. सिद्धी म्हणजे समजा आम्ही उदाहरण दिलं होतं की ऋषीमुनींनी तोंडातून शब्द काढला आणि ते खरा झाला. तशी एक सिद्धी. अशा वेगळ्या सिद्ध्या ध्यान प्राणायाम केल्यानं, अध्यात्मामध्ये डीपमध्ये समाधी लागल्यानंतर. आता समाधी कशी लागायची तर तुम्ही असं म्हणत असाल तर वेळेचा अपव्यय आहे, कमी वेळ आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात जात नाही. पण आपलं म्हणजे आपण जे सिद्ध्या प्राप्त करतो तर त्या प्राप्त करून आपल्या भावना जे आहेत त्याच्यात अडकून पडायच्या नाहीत. एक आली ठीक आहे, आली गेली गेली, दुसरी गेली, तिसरी आली, असं आपण चालायचं. मग हे आपल्याला कोण शिकवतं? हे गुरुविन ज्ञान आपल्याला कळत नाही असं त्यांनी सांगितले. पुढे सांगितले, साधुबोध झाला तो निरोनी ठेला, ठाई समोर आला अनुभव. म्हणजे कापुराची ज्योत, उजळलेली ज्योत, ठाईच समाप्ती झाली जैसी. एवढं आपण निस्वार्थ आपली भावना, आपलं मन एवढं पवित्र ठेवायचं, एवढं चांगलं ठेवायचं. जसं की कापूर लावतो आपण, कापूर लावल्यानंतर ते पूर्ण संपल्यावर काही दिसतं का? ते नाही दिसत. तसं आपण एकदम शून्य होऊन जायचं. आपण मी काय काम केले असं म्हणायचं नाही, म्हणजे मग मोक्ष मिळतो. मग असं इथं सांगितलेले. मग ज्ञानदेवा गोडी संगती सज्जने, हरी दिसे जनेवनी आत्मतत्वी. मग असं केल्यानंतर आपल्याला सर्वत्र हरी दिसते, सर्वत्र तो ईश्वर दिसतो, सर्वत्र म्हणजे असं प्रभू दिसतो आपल्याला. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत देवहत. अनंत वाचार वरती परळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा विधान सर्व घटी पूर्ण एक नांदे. मग आपल्या नांदे म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या कामामध्ये हे तो नांदतो, तो म्हणजे ईश्वर नांदतो असं इथं हरिपाठामध्ये सांगितले. संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. म्हणजे संत संगतीला इथं महत्व दिलेलं आहे. म्हणून वारकरी लोक काय करतात, वारीला सगळे एकत्र जातात. आता थोडंसं मी फास्ट घेते, 9:30 वाजलेले आहेत. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण कृष्णी पैठा केसनी होय. द्वैताची झाडणी, द्वैत म्हणजे दुसऱ्याचं जे दोन आहे ह्याची झाडणी करा. जसं सकाळी सकाळी आपण काय करतो, घर स्वच्छ करतो की नाही, तसं हे ह्याची द्वैताची दोन भावना आल्या, कोणाविषयी वाईट विचार आले की त्याला पटकन झाडून टाकून द्या. ज्ञानदेवा म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. म्हणजे मौनाला सुद्धा इथं खूप महत्व दिले. मौन म्हणजे काही न बोलणे. याचा अर्थ असं नाही की रागात कोणाकडे पाहणे, मौन पकडायचं आणि रागात पाहायचं, तसं नाही. मौन म्हणजे एकदम शांत राहायचं आणि त्याचं हरिनाम जपायचं. त्रिवेणी संगमी ज्ञानातीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख नर पापिया, हरिविन धावया न पावे कुणी. म्हणजे पुराण प्रसिद्ध हे जी वाल्मिकी, हे जे आपण सगळेजण एवढे लोकांचं पुराण आपण ऐकलेलं आहे, पण ते आपण आपल्याला जे चांगलं वाटतं ते आपण आत्मसात केलं पाहिजे. नाहीतर नुसतं वाचून काहीच उपयोग नाही. आपण कितीही पुस्तकं वाचा, काहीच उपयोग नाही. त्यातला आपण थोडासा सार घेतला पाहिजे. 1-2 लाईन तरी आपण तिथून सीख घेतली पाहिजे. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लया शिक्षण मात्रे, तृण अग्नी मिळे समरस झाले, तेस नामे करी जपता हरी. हरी हरी एकदम त्यांनी सांगितले की फक्त मंत्र आणि जप करा. याचा अर्थ असं नाही की तुम्ही फक्त माळ घ्यान जप करा, असं नाही. प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्मानुसार, वयस्कर व्यक्ती असत त्याला वेळ असत त्यांनी जप करत असायचं. ज्याला काम आहे त्याने काम करत करत सहज आठवलं की नाव घ्यायचं, काम करायचं, कामाला अगोदर महत्व द्यायचं आणि त्याच्यानंतर जप पण करायचा. तीर्थव्रत नेम भावे विनसिती, वायाची उपाधी करिता जना, भाव बळे आकळे एरे विनाकडे कर्तरी आवळे जैसा हरी. म्हणजे भाव असेल तरच बरं का, बळजबरी अजिबात नाही, मग करूच नका तुम्ही. असं इतर ज्ञानेश्वर म्हणतात. समाधी हरीची समसुखी विन न साधिले जाणे, जाणद्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाजी, जव परमानंदी मन नाही. कितीही रिद्धी कितीही सिद्धी प्राप्त झाल्या आणि आपण जर समाधानी नसलो तर हे झिरो आहे. झिरो म्हणजे 2 अर्थ आहेत. एक तर ध्यान साधनेमध्ये एकदम शून्य होऊन जाणं म्हणजे ते एक
उच्च प्रतीचं झालं. झिरो म्हणजे काहीही नसणे, हे दुसरा त्याचा अर्थ झाला. तर नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, म्हणजे नित्य आपण जे काही कार्य करतो तर ते नित्य चांगलं कार्य बरं का. चांगलं कार्य आपण जर नित्य केलं ना तर ते न्याय देतो आपल्याला, आपल्याला कर्माला आपल्या फळ देतो. रामकृष्ण उच्चार अंतराशी तप पापाचे कळप पुरती पुढे पुढे हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणतील जेवाचा तया मोक्ष, म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असं इथं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, म्हणजे परत ह्या पुढच्या अभंगामध्ये त्यांनी हरीचं नाम गुणगान गायलेलं आहे. हरिबुद्धी जपेत नर दुर्लभ, म्हणजे जे जपत नाहीत त्यांनी काय असं हे केलेलं नाही. हरिकीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, म्हणजे आपला देह सुद्धा पवित्र होतो असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वैकुंठ चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भात्रा सगोत्र अपार, म्हणजे घरातल्या लोकांना सुद्धा तेवढीच महत्त्व द्यायचं आहे. आजकालच्या सध्याच्या आपल्या ह्या वातावरणामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये संस्कार लेकरांना देण्याची खूप गरज आहे. ते हरिपाठामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की हे सर्वजण पितृभात्रा सगोत्र पार, म्हणजे सगळेजणांबद्दल आपलं कसं प्रेम असलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला सांगायची गरज आहे. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेव लाधले निवृत्तीने दिले माझे हाती, हे जे ज्ञान आहे, हे जे मी तुम्हाला ज्ञान सांगत आहे असं ज्ञानदादा म्हणते, ज्ञानेश्वर म्हणतात की हे सगळं माझ्या दादाने दिले, माझ्या निवृत्ती दादाने मला हे गुण दिले आणि हे मी तुमच्या हाती देतो असं म्हणायला लागलाय तो. हरी बघा, जे मोठे असतात ना ते स्वतःचं गुणगान गात नाहीत, ते काय करतात की माझ्या ह्यांनी दिले, माझ्या गुरुने दिले, माझ्या दादाने दिले असं इथं ज्ञानदादा म्हणतो. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन शौचन नेने काही तया नरा लाभले वैकुंठ जोडले सगळी घडले तीर्थाटन, म्हणजे आपल्याला कुठं, म्हणजे याचा अर्थ असं नाही की तीर्थाटन कुठं देवधर्म तुम्हाला करू नका, कुठं जाऊ नका यात्रेला, असं नाही. तुम्ही केल्यात चांगलीच गोष्ट आहे, नाही केलात तुम्ही घरी बसून तुम्ही ती बाकी सगळे तुमच्या घरातले सगळेजण बसून तुम्ही जरी विचार विनिमय तुमचा योग्य चांगला असेल तरी पण तुम्ही तिथे गेल्याचा जो आनंद मिळतो तो तुम्हाला घरी पण मिळू शकतो असं इथं आहे. परत नाम संकीर्तनाचं जास्त भर त्यांनी दिलेला आहे. वेदशास्त्र पुराणामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. परत उच्चार सुद्धा हे हरिपाठ म्हणण्याने उच्चार सुद्धा क्लिअर होतात बरं का. परत पुढं आहे अजपजपणे उलट प्राणांचा तेथीचे मनाचा निर्धार वसे ज्ञानदेवा जिने नामे बिने व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमेला, म्हणजे हे जवळजवळ त्यांनी नामाला, जपाला, तपाला, कर्माला आणि क्रियाला इतकं महत्त्व दिले ज्ञानेश्वरांनी. आणि 25व्या अभंगामध्ये त्यांनी सांगितले जाणीव नेणीव भगवंतही नाही, आणि त्याच्या आपण असं मोजत बसायचं नाही मला एवढा केला तेवढा केला नाही, नेणीव म्हणजे जाणीव नाही त्याची ठेवायचीच नाही असं असतं. हरि उच्चारेनी पाही मोक्ष सदा, आणि मग आपल्याला मोक्ष मिळतो. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही, तेथील प्रमाण नेनेव वेदांचे ते जीवजंतुसे केवीकडे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ भुवनी केले, म्हणजे वैकुंठच इथं भुवनी म्हणजे जमिनीवर मग तयार होतोय आपण जर आनंदी असोल तर. बरं, एकतत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सदत जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा झाशी जने, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे मला. मनातल्या मनात तुम्ही माळ जपा, नित्य नियमाने करा असं म्हणतात. आणि मग काय होते की मग सुख ही सुख येतं पदरी, सर्व सुख गोडी सर्व शास्त्री निवाडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. मग माणूस अर्ध राहतच नाही, परिपूर्ण होतो, सुखाने परिपूर्ण होतो. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येल झार हरिविना, नाम मंत्र जप कोटील जाईल पाप, कृष्णी नाम संकल्प धरून आहे. म्हणजे इथं परत त्यांनी की करुणानं एवढ्या प्रेमानं आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त काय करा, तुम्ही शांत राहा, हरिनाम घ्या आणि करुणा तुमच्यामध्ये, दया तुमच्यामध्ये असू द्या असं इथं त्यांनी ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी 28व्या अभंगामध्ये सांगितले नाम संकीर्तन, म्हणजे ह्याचं कीर्तन करा म्हणतात ते. मग तुम्ही एकटे करा, सगळ्यामध्ये करा आणि त्यामुळं काय होते की संगत, आपण जसं म्हणतो ना ढवळ्या संग पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला, तर ते संगती सुद्धा आपण चांगली केली पाहिजे.
मग आपला विकास होतो, आपल्याबरोबर त्यांचाही विकास होतो असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे इथं हरिपाठाचं जेवढं काही मला विश्लेषण असं वाटलं की सुचलं आलं ते इथं मांडलेलं आहे. वर्षा, हा खूप वेळ घेतला का ग? नाही 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 उलट आणखी तू जर 5-1 मिनिटं बोलायचं असेल तर बोलू शकतेस. ऐकायला तयार आहेत ना? हो हा, ठीक आहे. हरिपाठाला काय हा, भरपूर. कोणाला बोलायचंय का? नाही नाही आम्ही ऐकायला तयार आहोत म्हणून हो हो म्हणतो मी. ओके ओके ओके. आता हे म्हणजे छोटंसं त्याचं सार म्हणलं तर मला कसं म्हणायचंय की आपण ह्याच्यातून काय शिकलं पाहिजे किंवा काय तुम्ही ऐकलं आतापर्यंत हे, तर ह्याच्यात असं सांगितलेले शॉर्टकटमध्ये की हरिनामाचा उच्चार करा तुम्ही. हां, उच्चार केल्याने एक तर आपली वाणी गोड होते आणि आपल्याला उच्चार क्लिअर येतात असं पण एक आहे बरं का. तर आता हे आपल्यामध्ये म्हणजे त्रिगुण म्हणजे सत, रज आणि तम हे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात, तर ते कमी जास्त बॅलन्स झालं की मग आपले स्वभाव म्हणजे आपले हावभाव बदलतात सगळे. तर गुणापासून बनले आहेत असं हे शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे. तर हे जे आपण ध्यान साधना करतो किंवा ध्यान साधना जर केली तर आपलं हे सगळं बॅलन्स व्यवस्थित राहते असं. तर भाव शुद्धी असली पाहिजे, परमात्म्याबद्दल असली पाहिजे, मानवतेबद्दल असली पाहिजे. म्हणजे एक मानवाने मानवासारखे म्हणजे वागणूक दिली पाहिजे. हां, की आपल्याला जर कुणी असं म्हणलं की आपल्याला कुणी काही वाईट म्हणलं तर आपल्याला वाईट वाटतं, मग आपण पण हे विचार केला पाहिजे की अरे आपण दुसऱ्याला वाईट नाही मानलं पाहिजे, म्हणजे नाही म्हणलं पाहिजे त्यांना असं. तर हे संत संगतीमध्ये आपण जर राहिलो तर आपल्याला पण मग ते तसे शब्द आपल्याला येणार नाहीत की जे दुसऱ्याला वाईट वाटलं असं. आणि साधू बोध म्हणजे बोध झाल्यानंतर आपल्याला ध्यानामध्ये बोध झाल्यानंतर काय होतं, आपण कसं शून्यामध्ये जातो, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळून जातात. परत जसं गवत, वाळलेलं गवत असतं आणि ते अग्नी त्याला थोडीशी पेट घेतला तर ते पूर्ण नष्ट होऊन जातं, त्यावेळेस तिथं गवत राहत नाहीये. जसं की कापुराचं मग अशी उदाहरण दिलं होतं, तसंच हे आपल्या हरिनामाचं पण आहे. आपण घेतलं ना, आपण म्हणायचं नाही की चला मी इतके वेळ झालं मी हरिनाम घेतला, आता माझं चांगलं झालं पाहिजे, अजिबात नाही म्हणायचं. ती काय करायचं ते करत राहील, पण आपल्या तोंडातनं शब्द, आपला उच्चार म्हणजे आता आपण कुठल्या ठिकाणी गेलो तर मग तिथं कसा उच्चार करायचा, मनातल्या मनात करायचा. आणि कधी कधी आपलं कामामध्ये विसरलो तर आपण तर काही हरकत नाही, परत पकडायचा. परत ज्यावेळेस कधी आपल्याला विचार आला की अरे आपण विसरलो होतो, परत घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये सांगायला म्हणजे भरपूर आहे, तेच आहेत. मी जे पॉईंट काढले होते की हे आलंच पाहिजे. कधी कधी मी काय करते मग बोलायला की दुसरंच काहीतरी बोलून जाते, म्हणून बऱ्याचपैकी मी इथं लिहून ठेवलं होतं की काही काही गोष्टी सांगायच्या, ते ह्याच्यात आवश्यक आहे तसं ते. तर हे 5 जाणीवनी व भक्ती पाहतो असं हे जे प्रभू आणि ह्याचे भक्त आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, खूप खूप परीक्षा आहेत. आता ज्ञानेश्वरांना काही कमी परीक्षा द्याव्या लागल्या का? कितीतरी त्यांना परीक्षा द्याव्या लागल्या. आणि मला पण बऱ्याच वेळा प्रश्न पडला होता की त्यांनी भिक्षा मागून की म्हणजे का बरं त्यांनी असा गुजारा केला. मग त्यांनी तर किती म्हणजे महान होते, त्यांनी रेडामुखी वेद हे केला होता, म्हणजे त्याला बोलायला लावलं होतं, वेद बोलून घेतला, भिंत चालवली. परत मुक्ताईच्या ह्याच्यावर नाही, त्यांच्या ह्याच्या पाठीवर मुक्ताईनं म्हणजे भाकरी पण केली होती, म्हणजे किती मोठी सिद्धी झाली. मग ते त्यांच्यासाठी फक्त गुजारा म्हणजे खाण्यापिण्याचा गुजारा करू शकले नसते का, असं मला बऱ्याच वेळा प्रश्न पडला होता. तर त्यांचा जो मार्ग आहे तो जो मार्ग वेगळा आहे. परत अर्जुनाचा मार्ग वेगळा आहे. अर्जुनाचा कर्म मार्ग, यांचा योग मार्ग, म्हणजे हे संन्यासी मार्ग म्हणल्यासारखं ज्ञानेश्वर महाराज. ते प्रत्येकाने आपल्या आपल्या ठिकाणी आपले आपले कार्य जर व्यवस्थित केले तर ते परफेक्ट होतात, असं मला असं वाटलं बरं का, हे हरिपाठ वाचून असं वाटलं. आणि जे सुख आणि दुःख, दया, करुणा, शांती हे जे आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात असतात, आणि ते मानव जन्म म्हणल्यानंतर ते येणारच सुख आणि दुःख. पण अध्यात्मामध्ये किंवा एखादं कुठलं चांगलं पुस्तक वाचलं आपण तर त्याच्यामधून आपल्याला एक सीख मिळते
की हे असतं बाबा, हे सगळ्यांच्या जीवनामध्ये थोडंफार येतच असतं, त्याला ते थोडंसं घालवायचं असतं. आपण तेच घेऊन बसायचं नाही, आपण प्रत्येकाचे येत असतं आणि पुढं आता आपल्याला आणखी काय चांगलं करायचं आहे, हा एक मला इथं संदेश वाटतो ज्ञानेश्वरांनी दिलेला. आणि शेवटी मग आपण पसरदान घेऊया वर्षात. हा चालतंय चालतंय. कोणाला काही बोलायचंय का? घे ना तू प्रसाद. घेऊ का? आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोडी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती भाडो. भूता परस्परे पडो मेध जीवांचे, दुरितांचे तिमिर धावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वंचित तो ते लाहो. प्राण जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर नित्यांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलंचना, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिविलोकी, भजे जो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये आवेजे, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान कसा हो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद वर्षाराणी. खूप खूप धन्यवाद गंगा. मी नेट इश्यू थोडस असल्यामुळे मी व्हिडिओ ऑन नाही केलेला. ते जरा वातावरणामुळे हे होत नाहीये. मुळात हरिपाठ मी म्हणलं जसं की प्रत्येकाच्या घरात बहुतांश घरात म्हणला जातो सायंकाळी सकाळी, किंवा बायका साधं छोटे छोटे कार्य करताना सुद्धा हरिपाठ म्हणतात. म्हणजे माझ्या शेजारच्याच काकू त्यांनी घ्यायच्या हरिपाठ. म्हणजे त्यांनी ते कापसाचे ते वाती बनवत बसायच्या आणि हरिपाठ म्हणायच्या. चौघी तिघी जोडी बसायच्या आणि म्हणायच्या. किंवा हनुमान मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणणं. तर जी बाई शिकले सवरलेली नाही तिलाही हरिपाठ पाठ आहे. तर हरिपाठ हा म्हणजे काय म्हणतात त्याला, जसं फोक गीत असतात की जे फोक गीत म्हणजे ओरली स्प्रेड होतात म्हणजे असं. तर हरिपाठही मला त्या पद्धतीचं वाटतं. इतपत बरोबर माहित नाही, पण असं मला वाटतं. तर कोणाला काही याविषयी बोलायचं असेल किंवा आणखी काही सांगायचं असेल तर सांगू शकतात. कोणाला काही प्रश्न? काही स्मिता? बोलतच होते मी, अनम्यूट करत होते. प्रश्न असं काही नाही, पण मॅडम सेशन छान घेतलं, ऐकायला पण छान वाटत होतं. सुरुवातीला नुसतं हरिपाठ ऐकला तरी. माझ्याकडे आईला खूप सवय होती संध्याकाळी घेत होती. आता आमच्या गावाकडे काका घेतात. तुझा आवाज मॅडम सांगितलं तसं एवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर. सकाळी 4:30 ते सुकर रुटीन ठरलेलं असतं त्यांचं. 4:30 घेतलेलं. तसं ते म्हणाले की त्यांचं एक वेगळं. येतोय का नाही येतोय? रेंजचा प्रॉब्लेम आहे ताई, नेटवर्क इश्यू फार चाललाय. येतोय आवाज मला. येतोय का नाही येतोय? हो हो येतोय आवाज. हॅलो. हो हो आता येतोय, आता येतोय. येतोय आवाज. येतोय मध्ये कटत होता, आता येतोय. ठीक आहे, थोडस नेटवर्क मध्ये काय करते. हा नाही म्हटलं हरिपाठ ऐकण्याची सवय आहे, पण आता खूप वर्षाच्या नंतर परत असं ऐकल्यासारखं वाटलं. आई माझी नेहमी घ्यायची पूर्वी टाळ वाजवून म्हणत म्हणत. आता आमची गावी आमची काका घेतात. त्यांचं रुटीन आहे कित्येक वर्षापासून. पहाटे 4:30ला उठणार, सगळं आपलं करणार, तिथे जाणार आणि मग तिथे हरिपाठ घेणार. मग माईक मध्ये बोलतात 12 वर्ष. त्याच्यानंतर संध्याकाळी कंपल्सरी ठरलेल्या शेड्यूलला घेतात. जसं त्यांनी सांगितलं तसं एवढं तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर, कुठली गोष्ट त्यांना हलवू शकत नाही. एकदम स्टेबल, भरपूर भरपूर तेज आहे त्यांची असून पण.
तर ते दिसतं, त्यांचं कॉन्फिडन्स वेगळं असतं, हे असतं. आणि ह्या गोष्टी मला खूप आवडल्या की तुम्ही खूप त्याला सायंटिफिकली किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन रिलेट केलं की तुम्ही देव मानत नसाल तरी त्याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे ज्या सांगितल्या काही ना काहीतरी टेक्निकल बॅकग्राऊंड असतं, त्याला अर्थही असतो. जसं प्रोनाउन्सिएशन म्हणाला, पाठांतरण म्हणाला किंवा एक सवयीचा भाग झाला किंवा त्यातनं अर्थ घेऊन आपण त्याला अप्लाय करणं एखादी गोष्ट तरी मला वाटतं सुरुवातीला थोडं मिस केलं. मला ते लिंक नाही करता आलं भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. म्हणजे हे दैनी सांगण्याचं म्हणजे हरिपाठाशी हे दोन्ही कसं लिंक आहेत हे नाही लक्षात आलं मला. आणि मला अजून एक विचारायचं होतं मॅडमला की मला जर अर्थसहित पाहिजे असेल, सगळं तर होणार नाही पण ओवी बाय ओवी, तर मला ते कुठलं पुस्तक काहीतरी सजेस्ट करा की जे कशातनं वाचू शकते मी. अच्छा. नाही, मी पण त्याच्यातला गाढा अभ्यासक नाहीये मी त्याच्यामधली. हा नाही, मी पण कुठलंच नाही अच्छा. वाचलेलं. हेच म्हणजे दोन तीन वेळा असं मी त्याचे अर्थ केलेले. पाहिजे असतील मला, कारण एखादी ओवीचा जरी अर्थ म्हणलं तरी त्याच्यामध्ये खूप डीप अर्थ असणार एवढं तर हो निश्चित आहे हो अगदी. हो हो. तर म्हणून म्हटलं की तुम्ही तसं पूर्ण अर्थ वाचला असेल आणि तुम्हाला तसं अगदी छान पुस्तक वाटलं असेल तर तसं सांगा. हां हां हां. नाही, वाचलेलं काही नाहीये, पण हे जे काही मी आता थोडंसं तुटक्या फुटक्या भाषेत सांगितलेलं आहे, हे सगळं माझ्या गुरूंमुळं मी ते एवढं डेअरिंग करू शकले ज्ञानेश्वरांचं हे सांगण्याचं. बरं. आणि मला अजून एक सहज असं सजेस्ट करावं असं वाटलं की ताई म्हटली की तुम्ही आता सध्या हॉस्पिटल बघताय, माझी एक रिक्वेस्ट होती की तुम्ही बोलता छान, शिकवता छान, कन्व्हिन्स छान करता, तेवढं एम्पॉवरिंग आहे तर तुमचं टीचिंग थांबवू नका. थँक्यू थँक्यू. नाही आहे, CHB वर आहे मी. काही का असे ना, म्हणजे हां तुम्ही कशावर आहात हे अजिबात मायने करत नाही. तुम्ही खूप एखाद्या परमनंट किंवा कितीतरी 30-40 वर्ष वयाच्या पेक्षा जास्त कन्वे करू शकता सॅलरी बाजूला ठेवली तर किंवा टायमिंग सोडलं तर तेवढं पॉवर आहे. म्हणून म्हटलं की टीचिंग पासून तो खूप छान मीडिया आहे. वय जसं भरपूर प्रवचन आहे. कीर्तनापेक्षा ते पण खूप चांगला मीडिया आहे हां. आणि मुलांपर्यंत डायरेक्टली कनेक्ट होण्याचा. धन्यवाद. आणि मला तुम्हाला सांगू इच्छिते की माझं वय भरपूर आहे आणि हे पण ध्यान साधनेमुळे आहे. बरं. आता हे जे हा ग्रंथ आहे हरिपाठाचा, म्हणजे कुठलंही तुम्ही बघा, तुम्ही मेडिटेशन करता का? तुम्ही काय म्हणताय? मेडिटेशन करता का? तुम्ही ध्यान साधना करता का? नाही नाही अजिबात हा, नाही. खूप इच्छा आहे मग पण अजिबात करत नाही मी. हां. तर आणि मला ध्यान असं वाटतं साध की मी करायला हवं. हां, ध्यान साधनेने ऊर्जा येते. जसं मी उदाहरण दिलं होतं मोबाईलचं. मोबाईलला कसं आपण चार्ज केल्यानंतर दिवसभर छान मोबाईल चालतो, तसं आपण सकाळी ध्यानपाठाने केलं की दिवसभर आपली एनर्जी आणि आपलं वय पण 10 वर्षांनी कमी दिसतं. आता माझं वय तुम्ही जे आता म्हणलात, फक्त शांत बसायचं, काही वाचायचं. तुम्हाला मी सांगेल आता क्लासमध्ये नाही, पण तुम्ही मला फोन करा आणि मी तुम्हाला सांगेल कसं करायचं, काय करायचं ते. हां. तर त्यांना वय पण कमी दिसतं, ऊर्जा येते. आपल्याला जेवढे संकट येतात असतात, प्रत्येकाच्या जीवनात असतात, पण तेवढ्याला आपण थोडंसं पटकन त्याच्या बाहेर येतो आपण. असं आहे त्याच्यामध्ये ध्यान साधनेमध्ये, जे की मी 29 वर्ष झालं ध्यान साधना करते. आणि तुमचं मला आवडलं ते. तुम्हाला एखादी कुठल्या याच्यातला अभंग येत नसेल किंवा असं वाटलं त्याचा अर्थ पाहिजे तर मला कॉल करा, मी तुम्हाला सांगेन जेवढं मला जमेल तेवढं. अच्छा. ओके ठीक आहे, चालेल. नाही, हल्ली मला असा प्रश्न विचारला की मला अगोदर अगदी घरामधनं सुरुवात होते. म्हणजे कुणाला विचारलं, स्पेशली माझ्या हसबंड, की गुगलवर सर्च कर कळत नाही का? पण मला वाटतं जेव्हा वैयक्तिक समोरासमोर माणूस कुठेतरी आहे बसलेला जो सांगू शकतो. म्हणजे मी या मोमेंटला असं विचार करते की माझ्याकडे इंटरनेट नाहीच आहे, समोर सांगणारी व्यक्ती आहे, तर मी कशाला नेटवर सर्च करू ना. म्हणून मला असं वाटलं की तुम्ही जर एखादं पुस्तक बघितलं असेल तर म्हणलं तुमच्याकडनं विचारावं. तसं मी माझ्या काकांना पण विचारते, म्हणजे जसं की मला अर्थासहित एखादं पाहिजे. आता तुमच्यासाठी तुम्ही वाचणारच नाही. छोटस एखादं पुस्तक ज्यामध्ये 3-4 अभंगाचा जरी डिटेल अर्थ कळला तेवढं तरी गेन करण्यामध्ये कित्येक दिवस जातील. म्हणून मी तसं विचारलं तुम्हाला की माहिती नाही, आहे तुम्ही का? विचारलं माझ्यासाठी. कळलं तर सांगा. हां, कळलं तर सांगेल किंवा मी माझं स्वतःच पण लिहिण्याचा प्रयत्न करेल तुमच्यासाठी. अगदी खूप आवडेल मग तर मला. भेटलं तर सांगेलच तुम्हाला. ओके नाही? हो. कुठं असता तुम्ही? नक्की. तसं मी लिहून दिलं तर मला फार आवडेल. म्हणजे अगदी माऊलींनी मला काहीतरी कन्वे केलंय असं समजेल मी. ओके. आणि तुमच्यामुळे मला पण ते लिहिता येईल किंवा मी प्रयत्न करेल ते लिहिण्याचा. नक्की. चालेल. थँक्यू सो मच. तुम्हाला पण वर्ष जाईल पण. हो, थँक्यू.